श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस आहे आणि त्याचबरोबर रमा एकादशी सुद्धा आहे, त्यामुळे हा शुभ संयोग जुळून आलेला आहे। तर वसुबारसाची पूजा कशी करावी, पूजा मुहूर्त, तिथी आणि कथा आपण श्रवण करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तर खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते ती या वसुबारस या दिवसापासून। सगळीकडे दिवाळीचा आनंद हा पसरलेला असतो। नवीन खरेदी, फटाके, फराळ, रांगोळ्या, किल्ले यांचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येकजण आपापल्या परीने आनंद हा लुटत असतो। तर ज्याच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो। घरातील सवाष्ण बायका गायीची आणि वासराची मनोभावे पूजा करतात आणि पुरणाचा नैवेद्य हा गायीला खाऊ घालतात। तर ह्या दिवसापासून अंगणामध्ये स्त्रिया रांगोळ्या काढायला सुरुवात करतात। पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो। या दिवशी गहू मूग खात नाही। स्त्रिया बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख लाभावे म्हणून ही पूजा खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरू करत असतात। वसुबारसेला जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही एका पांढऱ्या कागदावरती गाय वासरूचे चित्र रेखाटून त्याची पूजा करू शकतात किंवा रांगोळीही काढून तुम्ही पूजा करू शकतात। तसेच तांदळाने सुद्धा गाय वासराची प्रतिकृती करून तुम्ही पूजा करू शकतात। जर तुम्हाला स्वतंत्र पूजा मांडणी करायची असेल तर सर्वप्रथम भूमिपूजन करावे, त्यानंतर त्यावर पाट मांडावा आणि लाल वस्त्र अंथरावे आणि दिवा प्रज्वलित करण्यासाठी सर्वप्रथम दिव्याला अक्षदांचे आसन द्यावे आणि दिवा प्रज्वलित करावा। दिवा प्रज्वलित करत असताना दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करून दिवा प्रज्वलित करावा आणि दिव्याला हळद, कुंकू, फूल अर्पण करावे आणि नमस्कार करावा। सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करावा आणि एक दैवतामण घ्यावे, अक्षदांचे आसन द्यावे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला जलाने दुधाने अभिषेक करावा आणि तो अभिषेक करत असताना ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करावा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणत जलाने पंचामृताने अभिषेक करावा। तर वसुबारसेच्या दिवशी द्वादशी तिथी प्रारंभ हा 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:41 आहे। तर 10 नोव्हेंबर रोजी 12:35 याची समाप्ती आहे। तर वसुबारसेचा शुभ पूजा मुहूर्त हा सायंकाळी 6:02 ते 8:34 आहे। तर असा 2 तासाचा वसुबारसेचा शुभ मुहूर्त आहे। तर तेव्हा आपण वसुबारसेची पूजा ही शुभ मुहूर्तावरती करू शकतो। यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावे, नंतर अक्षदांचे आसन द्यावे किंवा विड्याच्या पानांचे आसन द्यावे। तसेच हळद, कुंकू किंवा अष्टगंध किंवा चंदन लावून तिलक करावे आणि ओम गणगणपतये नमः हा मंत्र जपत राहावा आणि फुलं अर्पण करावे। वसुबारसेला रमा एकादशी असल्यामुळे या एकादशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। तर वर्षभरातील सर्व एकादशींना श्री विष्णूंचे पूजन केले जाते, मात्र रमा एकादशीला श्री विष्णूंचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांचे पूजन केले जाते। रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि घरातील धनधान्य आणि समृद्धीही वाढते। पुरुष मंडळींनी जर हे व्रत केले तर त्यांना संसारिक सुख प्राप्त होते आणि वैवाहिक जीवन हे सुखमय होते। तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्ष प्राप्ती होते आणि वद्य पक्षात येणाऱ्या रमा एकादशीला श्रीकृष्णांचे पूजन करण्याची परंपरा आहे। त्यामुळे या व्रताचे पुण्य प्राप्त होऊन सर्व पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे। रमा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा। श्रीकृष्णांची चौरंगावर स्थापना करावी, श्रीकृष्णांचे आवाहन करावे। यानंतर पंचामृताने अभिषेक अर्पण करून नैवेद्य दाखवावा, अभिषेक करावा
वस्त्र, गंध, अक्षदा, तुळशीची पाने, फुले अर्पण करावी. तसेच धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णांची आरती करावी. नैवेद्यामध्ये लोणी, मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे आणि गीता पठण करावे. एकादशीची व्रतकथा ऐकावी आणि यथाशक्ती दान करावे. असे एकादशी दिवशी केल्यास पुण्य मिळते. तसेच विष्णू सहस्रनामावलीचे पठण करावे. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गाईला अतिशय असे महत्त्व आहे. गाईकडनं आपल्याला अनेक दुग्धजन्य पदार्थ मिळत असतात. तसेच गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. तर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती असेल तर तुम्ही त्याची दुधाने, पंचामृताने अभिषेक करून पूजा करू शकता. जर चित्र काढले असेल तर तुम्ही त्याला फुलाने, जल आणि दूध हे तुम्हाला शिंपडायचे आहे आणि हळद, कुंकू, अक्षदा लावून गाय वासराची यथासांग पूजा करायची आहे आणि नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. जर पुरणाचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात किंवा दूध, साखर आणि गूळ, खोबरे असाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. आणि ते दाखवत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. सर्व काम दुधे देवी, सर्व तीर्थी विषेचिनी, पावणे सुरभी श्रेष्ठे, देवी तुंभ्यम नमोस्तुते असे म्हणत प्रार्थना करायची आहे. आणि माझ्या घरी सुख समृद्धी आणि धनधान्यांनी भरू दे आणि आपल्या सुख समृद्धीसाठी आणि शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. असे करत तुम्हाला पूजा करायची आहे. आता आपण श्रवण करूया वसुबारसेची कथा. 8 पाट नगर होते. तिथे एक कुणब्याची वृद्ध महिला होती. तिला एक सून होती. गाई गुरे होती. ढोरे म्हशी होत्या. गव्हाळी मुघाळी नावाची वासरे होती. एके दिवशी काय झाले, अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी ती वृद्ध महिला सकाळी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली. मुली मुली इकडं ये, सून आली. काय म्हणून म्हणाली. तशी वृद्ध महिला म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहू मूग काढून ठेवले. खाली आली. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी ही वासरे उड्या मारित होती. त्यांना ठार मारले, चिरले आणि शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली आणि सुनेने पान वाढले. सासूने पाहिले, तांबडं मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला याची क्षमा करा. गाई वासरे जिवंत करा. असे न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एक निश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण देखील पाहिले. पुढे संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने काय केले, गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले आणि त्या वृद्ध महिलेला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटले. तसा सर्वांना आनंद झाला. तर त्या वृद्ध महिलेने गायी गोऱ्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला आणि देवाचे आभार मानले. तर अशा पद्धतीने दिवाळीत गोपूजेचे अतिशय असे महत्त्व आहे. वसुबारसेला तुम्हाला गाईला हिरवा चारा किंवा हरभऱ्याची डाळ आणि गूळही खाऊ घालू शकता. यामुळे सुद्धा घरामध्ये सुखसमृद्धी आणि बरकत येत असते. त्यानंतर तुम्ही असाही उपाय करू शकता की 6 बेलपत्र आणि 1 हळदीची गाठ घेऊन ती गाईच्या माथ्याला स्पर्श करून आणल्यानंतर ती एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून तुम्ही ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. यामुळे सुद्धा घरामध्ये धनधान्याची बरकत होत असते. त्यानंतर घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या धणे घ्यायचे थोडेसे आणि ते धणे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 6 वेळा उतरवायचे आणि एकदा उलट्या दिशेने उतरवायचे आणि ते धणे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे. असे केल्याने ती व्यक्ती रोगमुक्त होते. तर असे छोटे छोटे उपाय केल्याने त्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे.
तर तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.